जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला पण माहिती असेल की घरकुल लाभधारकांना 50,000 रुपये वाढीव निधी मिळणार होती आणि जर तुम्हाला घरकुल लाभ मिळत असेल व ह्या लाभमधून तुम्हाला 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळवायचं आहे, तर ते कसं मिळवायचं आणि ते कोणाला मिळणार? चला तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। या योजनेचा लाभ म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ही योजनेचंच 50,000 रुपये वाढीव निधी मिळणार आहे। इतर योजनांसाठी हे 50,000 वाढीव निधी नाही। त्यानंतर तुम्ही बघू शकता घरकुल लाभधारकांना 50,000 रुपये वाढीव अनुदान महाराष्ट्र सरकारचं GR अगोदरच आलेला आहे। त्यात 2 भाग करून तुम्हाला पैसे मिळणार आहे। पहिला भाग हा 35,000चा असेल, थेट रोख रक्कमी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता दुसरा भाग हा सोलर पॅनलचा आहे। तुम्ही बघू शकता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येकांना सोलर दिले जाणार आहे। त्याच पद्धतीने 15,000 रुपये सोलर अनुदान तुमच्यासाठी दिले जाणार आहे। असे तुम्हाला 50,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये थेट महाराष्ट्र सरकार जमा करणार आहे। आणि तुम्हाला माहिती असेल की बाकीच्या लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे यायला सुरू देखील झालेले आहे। निधी वर्गानुसार वितरण SC ST OBC ओपन सगळ्यांना सारखेच पैसे दिले जाणार आहे। आणि हे लाभ कोणाला मिळणार आहे तर 2025-26 ज्यांचे घरकुल मंजूर असेल अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमच्या बँकेचा मेसेज तुमच्या अकाउंटमध्ये येतो। आणि जर कधी तुमच्या खात्यात देखील 35,000 आले असतील तर आपल्या या चॅनलवर कमेंट करायला अजिबात विसरू नका। व जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कशा पद्धतीने हे करायचं आहे तर तुम्ही काहीच करायची गरज नाही। 35,000 रुपयेसाठी तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन अप्लाय करू शकता। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या जॉब अँड योजना चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।